तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही। ही दृश्य आहेत अंबरनाथ स्थानकावर दुपारी 4 वाजता घडलेल्या हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेची। 5 वर्षाच्या चिमुरड्याचे प्राण एका अनामिक तरुणाने कसे वाचवले हे आता तुम्ही बघणार आहात। अंबरनाथ रेल्वे स्थानकात आज दुपारी 4 वाजता ही घटना घडली आहे। कुर्ल्यातला हा चिमुरडा आणि त्याची आई अंबरनाथला एका नातेवाईकांकडे आली होती आणि या चिमुरड्याची आई फलाट 2 क्रॉस करून फलाट 3 वर गेली होती। मात्र हा मुलगा फलाट 2 वरच आपल्या आईला शोधत होता आणि आपली आई फलाट 3 वर असल्याचं समजताच तो फलाटावरून खाली उतरून रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे जात होता। आपण बघू शकता ही दृश्य। एका वर्तुळामध्ये हा मुलगा दिसतोय आपल्याला आणि त्याचे प्राण वाचवलेत तिथे उपस्थित असलेल्या काही तरुणांनी। मात्र ह्या फलाटाची उंची जास्त होती आणि तो त्यावरती चढू शकला नव्हता आणि त्याच वेळेस कर्जतहून सीएसटी ला जाणारी लोकल या रुळावरून वेगाने येत होती। ह्या चिमुरड्याचे समोरून येणाऱ्या लोकलच्या खालीच पाय गेले असते आणि हे पाहताच त्या ठिकाणी असलेल्या एका बहादूर प्रवाशानं आपल्या जीवाची पर्वा न करता त्याला वाचवले आणि ही सगळी थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत। आणि एकूणच ह्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत, अधिक माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी आहे चंद्रशेखर भुयार आपल्या सोबत। चंद्रशेखर, आपण बघितली ही दृश्य सीसीटीव्ही मध्ये अतिशय थरारक अशी दृश्य कैद झालेली आहेत। आता हा मुलगा आणि त्याची आई, ह्या मुलाची मानसिक स्थिती कशी आहे आणि प्रवाशांची काही प्रतिक्रिया कळू शकली आहे का ह्यानंतर? मधुरा, ही कर्जतहून सीएसटी जाणारी लोकल होती तेव्हा 4 वाजता ही घटना घडली। जो अनामिक तरुण होता त्याने या बालकाचे प्राण वाचवले। तो त्याच्यानंतर तो तिथून निघून गेला आणि जी आई होती, आई आणि तो मुलगा हे कुर्ल्याला निघून गेले। त्याच्यामुळे या दोघांची नावं कळू शकली नाहीयेत। जेव्हा हा प्रसंग, याची चर्चा जेव्हा प्लॅटफॉर्म व्हायला लागली त्याच्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आणि जे प्लॅटफॉर्मवर जे सीसीटीव्ही लावण्यात आले होते त्याच्यात हे सर्व थरारक दृश्य, काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य टिपल्या गेलेलं आहे। आणि ते अजूनही या बालकाचा किंवा या जो तरुण आहे अनामिक, त्याचाही काही त्याचं नाव आणि त्याचा पत्ता अजून काही कळू शकला नाहीये। धन्यवाद। मात्र नक्कीच हा मुलगा वाचलाय हेच फार महत्वाचं आहे। या बातमीच्या माध्यमातून आपण सांगू शकतो की अशा पद्धतीने रेल्वे रूळ क्रॉस करू नका। मग तरुण असतील, लहान मुलं असतील, तरुण स्त्रिया असतील ज्या ऑफिसला जातात त्यांनी रेल्वे रूळ ओलांडून कृपया दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरती जाऊ नका, हेच ह्या निमित्ताने आता आपण सांगू शकतो आपल्या एकूणच प्रेक्षकांना। धन्यवाद चंद्रशेखर या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।